नमस्कार, मी पल्लवी आज तुमच्यासाठी टिफिनसाठी झटपट अशी भाजी शेअर करणार आहे. ती म्हणजे शिमला मिरचीची. आता शिमला मिरची म्हणले की बरेच जण नाक मुरडतात, पण अशी एकदा ट्राय करा. मुलंसुद्धा आवडीने खातील, लहान मुलंसुद्धा. तर चला झटपट बनवायला घेऊयात. पण भाज्या कशा कट केल्यात बघा. अद्रक आणि लसूण ठेचून घेतला, उभी कट केलेली शिमला मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आणि उभा कट केलेला कांदा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कट करा, पण शिमला मिरची बारीक बारीक, अगदी बारीक आणि उभी कट करायची. म्हणजे कसं दिसायला सुद्धा भाजी छान येते, तरच मुलं आवडीने खातात ना, त्यासाठी. मग सगळ्यात अगोदर जिऱ्या मोहरीची धमक फोडणी द्यायची आहे. त्यामध्ये कांदा टाकला आहे. कांदा सॉफ्ट झाला की थोडीशी हळद, थोडीशी चटणी. आता छान आपली फोडणी तयार झाली आहे. त्यामध्ये आपल्या भाज्या टाकून घेऊयात. कट केलेल्या शिमला मिरची आणि टोमॅटो टाकायचं. आता हे टोमॅटो आणि शिमला मिरची या फोडणीमध्ये छान मिक्स करायची. आणि मग आता ते पटकन सॉफ्ट व्हावं आणि पटकन भाजी शिजावी म्हणून या स्टेपला मीठ टाकायचं. म्हणजे कसं मिठाने पाणी सुटतं आणि ते त्याच्याच पाण्यामध्ये भाजी सॉफ्ट होते. वेगळं काही पाणी टाकण्याची गरज नाही. आणि चवीला सुद्धा छान लागते बिना पाण्याची. पाणी टाकलं की थोडीशी चवीत बदल पडतो. पण अगोदर दाण्याचा कूट टाकायचा. आता मस्त याला 2-3 मिनटं झाकण ठेवायचं आणि ती शिमला मिरची शिजेपर्यंत वाट बघायची. अजून काही शिजली नव्हती, मग मी परत एकदा 2 मिनटं झाकण ठेवायचं होतं. पण त्या अगोदर सिक्रेट मसाला म्हणजे पावभाजीचा मसाला. पावभाजीला जर शिमला मिरची नसेल तर टेस्ट येत नाही. तसंच या शिमला मिरचीमध्ये तुम्ही अशा भाजीमध्ये पावभाजी मसाला टाकून बघा, मुलं आवडीने खातील. कारण पावभाजी मसाल्याचा जो फ्लेवर येते लहान मुलांना खूप आवडतो. तर चला मग पावभाजी मसाला टाकला, छान मिक्स केला, 2 मिनटं झाकण ठेवलं. झाकण ठेवल्यानंतर मस्त अशी भाजी तयार झाली आहे. हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि डब्यामध्ये अशी भरून द्यायची. मुलं मोठे सगळे आवडीने खातील. जे शिमला मिरचीची भाजी खात नाहीत ते सुद्धा खातील. कारण आपण शिमला मिरची भरली वगैरे इतर कुठल्याही भाज्या बनवतो, पण अशी भाजी आपण झटपट टिफिनसाठी नक्कीच बनवून द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला मग मी मॉलमध्ये गेले होते 2-3 दिवस झालं. माझ्या बेबीसाठी मी काय काय खरेदी केले बघा. तर लहान मुलं म्हणजे मुलगी घरामध्ये असलं की तिच्यासाठी आपण हौशीने काहीतरी घेतो. मुलांसाठी हौस करायसारखं काहीच नसतं. तिच्यासाठी मस्त असा छान हेअर बँड आणला आहे मल्टी कलरचा. आणि मला अशा वस्तू घ्यायला खूप आवडायच्या. मी लहानपणी घ्यायची आहे. तसंच आता मला माझ्या मुलीसाठी सुद्धा घ्यायला खूप आवडतं. आणि कलरफुल अशा बर्ड्स आणलेल्या आहेत, हेअर बर्ड्स. तर या प्रत्येक ड्रेसवर मला वाटलं वेगवेगळे कलर असले की मग कसं इतर कुठल्या शोधत बसायची गरज नाही. मल्टी कलर आणले की लावून देता येतात वेगवेगळ्या ड्रेसवर. त्यानंतर हे छोटासा नेकलेस आणला आहे तिच्यासाठी आणि तो सुद्धा मल्टी कलरचा आणला आहे. म्हणलं कधीसुद्धा वापरता येतो. आणि माझ्या खूप आवडीचं हे बास्केट आहे. खूप दिवसापासून घ्यायचं होतं पण कुठे मिळतं हे माहितीच नाही. आणि मॅटसुद्धा आणलेले किचनवर ठेवण्यासाठी. आणि हे कापूर लावण्यासाठी आहे बरं का. तर वाटी कसं वाटीमध्ये लावायची, पण खालीहून गरम व्हायचं काहीतरी ठेवावं लागायचं. हे असं घेतलं की सोपं जातं. चला मग आजचा छोटासा मिनी ब्लॉग्स आवडल्यास आणि या वस्तू आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.